काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना त्यांच्याच साकोली मतदारसंघात भाजप आणि बंडखोरांचं दुहेरी आव्हान आहे। त्यामुळे साकोलीत मोठं महाभारत रंगलंय। नेमकं काय घडणार आहे साकोलीत पाहूयात। साकोलीत रंगणार तिरंगी लढत। पटोलेंपुढे ब्राह्मणकरांचं आव्हान। जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? राज्यातील हाय व्होल्टेज लढतींपैकी एक असलेल्या साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मैदानात उतरले, तर भाजपनं अविनाश ब्राह्मणकरांना रिंगणात उतरवलंय। मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून आयात केलेल्या ब्राह्मणकरांना संधी दिल्यानं भाजपच्या सोमदत्त करंजकरांनी अपक्ष दंड थोपटलेत। त्यामुळे तिरंगी लढत रंगणार आहे। मात्र ब्राह्मणकर आणि पटोलेंनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। 100% कमळ येईल आणि यायला हवं, कारण जितक्या सुंदर योजना आहेत आणि ग्रामीण भागातल्या गरीब माणसापासून तर सर्व शेतकऱ्यांपर्यंत ज्या योजना आहेत महिला भगिनींसाठी वगैरे वगैरे, तर या योजना सुरू राहाव्या हे सगळ्यांची इच्छा आहे आणि त्या योजना सुरू राहाव्या म्हणून सगळेजण कमळाची बटन बिलकुल दाबले। जेव्हा आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा महाराष्ट्र काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून फिरत असताना महाराष्ट्रामधलं जे वातावरण आहे ते वातावरण एकदम स्पष्ट आहे। सत्ता परिवर्तन लोकांनी निर्णय घेतलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार बहुमताचं येते आहे। हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे। साकोलीत मतदारसंघानं सलग एकाच पक्षाला कधीच कौल दिलेला नाही। साकोलीत कधी काँग्रेस तर कधी भाजपचा उमेदवार विजयी झालाय। मात्र 2009 मध्ये नाना पटोलेंनी भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला, तर 2014 मध्ये